एकेकाळी भारतातील एका छोट्या गावात अर्जुन नावाचा एक तरुण राहत होता. तो एक मेहनती आणि प्रामाणिक शेतकरी होता, जो आपल्या कुटुंबासह राहत होता. रितू नावाच्या एका सुंदर तरुणीला भेटल्या दिवसापर्यंत अर्जुनचे आयुष्य साधे आणि अंदाजे होते. रितू तिच्या कुटुंबासह गावाला येत होती आणि अर्जुनला तिच्यापासून नजर हटवता येत नव्हती. तो तिच्या सौंदर्याने आणि कृपेने प्रभावित झाला होता आणि त्याला माहीत होते की त्याला तिला भेटायचे आहे. एके दिवशी अर्जुनने रितूशी बोलण्याचे धाडस केले. त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि तो गप्पा मारू लागले. अर्जुन रितूच्या बुद्धिमत्तेकडे आणि बुद्धीकडे आकर्षित झाला आणि त्यांनी संपूर्ण दिवस हसत खेळत घालवला. जसजसे दिवस जात होते तसतसे अर्जुन आणि रितू अधिकाधिक वेळ एकत्र घालवत होते. त्यांना आढळले की त्यांच्यात बरेच साम्य आहे आणि त्यांनी समान स्वप्ने आणि आकांक्षा सामायिक केल्या आहेत. त्यांचे वाढते कनेक्शन असूनही अर्जुन आणि रितू यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांची कुटुंबे वेगवेगळ्या जातीतील होती आणि त्यांच्या परंपरा आणि श्रद्धा भिन्न होत्या. अर्जुनचे कुटुंब उच्च जातीतील व्यक्तीशी लग्न करण्याबद्दल संकोच करत होते आणि ऋतूच्या कुटुंबाला त्यांच्या मुलीने आर्थिकदृष्ट्या स्थिर नसलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याची चिंता होती. पण अर्जुन आणि रितूने एकत्र राहण्याचा निर्धार केला होता. त्यांना माहिती होते की ते एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांच्यामध्ये काहीही येऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या प्रेमासाठी संघर्ष करण्याचा आणि त्यांच्या कुटुंबियांना हे पटवून देण्याचा निर्णय घेतला की ते एकत्र राहायचे आहेत. कालांतराने अर्जुन आणि रितूच्या कुटुंबियांनी त्यांचे नाते समजून घेणे आणि स्वीकारणे सुरू केले. अर्जुन आणि रितू एकमेकांना किती आनंदित करतात हे त्यांनी पाहिले आणि ते एकमेकांवरील प्रेमाचे कौतुक करू लागले. अखेर अनेक महिन्यांनी समजवल्यानंतर अर्जुन आणि रितूच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला. फायनली प्रेम आणि आनंदाने भरलेला हा एक सुंदर सोहळा होता. अर्जुन आणि रितू यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात विवाहित जोडपे म्हणून केली होती. वाटेत त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, परंतु ते नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आणि जाड आणि पातळ माध्यमातून एकमेकांना आधार दिला. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे अर्जुन आणि रितूचे एकमेकांवरील प्रेम अधिकच घट्ट होत गेले. त्यांनी एकत्र आनंदी घर बांधले आणि त्यांना आणखी जवळ आणणारी मुले होती. अर्जुन आणि रितूची प्रेमकथा त्यांच्या गावात एक दंतकथा बनली होती. लोक सहसा त्यांच्याकडे प्रेम आणि नातेसंबंधाबद्दल सल्ला घेण्यासाठी येत असत आणि त्यांना त्यांचे शहाणपणा सांगण्यास नेहमीच आनंद होत असे. एके दिवशी अर्जुन आणि रितू यांच्याकडे एक तरुण जोडपे त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आले. या जोडप्याला त्यांच्या कुटुंबियांकडून विरोध होत होता, जे त्यांच्या नात्याला विरोध करत होते. अर्जुन आणि रितू यांनी धीराने या जोडप्याची गोष्ट ऐकली आणि त्यांना सल्ला दिला. त्यांनी जोडप्याला त्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवण्यास सांगितले आणि एकमेकांना कधीही हार मानू नका. त्यांनी त्यांना आठवण करून दिली की खरे प्रेम लढणे योग्य आहे आणि एकमेकांशी वचनबद्ध राहिल्यास काहीही शक्य आहे. या जोडप्याने त्यांचा सल्ला मनावर घेतला आणि त्यांच्या प्रेमासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. ते त्यांच्या कुटुंबियांना उभे राहिले आणि अखेरीस त्यांची मान्यता जिंकली. त्यांनी अर्जुन आणि रितू यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आयुष्यभर प्रेम आणि आनंद निर्माण करण्याचे वचन दिले. अर्जुन आणि रितूची प्रेम कहाणी अनेकांच्या जीवनाला स्पर्शून गेली होती आणि सर्वत्र जोडप्यांसाठी आशा आणि प्रेरणांचे प्रतीक बनली होती. त्यांच्या प्रवासाने हे सिद्ध केले होते की प्रेम सर्वांवर विजय मिळवू शकते आणि खरे प्रेम कधीही कमी होत नाही. त्यांच्या आयुष्याच्या संधिप्रकाशात ते एकत्र बसले असताना अर्जुन आणि रितू यांनी अभिमान आणि समाधानाच्या भावनेने त्यांच्या प्रवासाकडे मागे वळून पाहिले. ते प्रेम आणि अर्थाने भरलेले जीवन जगले होते आणि त्यांनी इतरांनाही असे करण्यास प्रेरित केले होते. त्यांची प्रेमकथा ही प्रेमाची शक्ती आणि मानवी आत्म्याचा पुरावा होता. प्रेमाला कोणतीही सीमा नसते
आणि तुम्ही स्वतःवर आणि प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवल्यास काहीही शक्य आहे हे दाखवून दिले होते. अर्जुन आणि ऋतूचे प्रेम वेळ आणि जागेच्या पलीकडे गेले होते. ज्यांना त्यांना जाणून घेण्याचा विशेष अधिकार मिळाला, त्यांच्या हृदयावर त्यांनी अमिट छाप सोडली होती. त्यांनी एकमेकांचा हात धरला. अर्जुन आणि ऋतूला माहीत होते की त्यांचे प्रेम त्यांना मार्गदर्शन करत राहील. ते गेल्यानंतरही त्यांना एकमेकांमध्ये त्यांचा आत्मामित्र सापडला होता आणि ते कधीही बदलू शकत नव्हते. आणि म्हणून त्यांची प्रेमकथा बंद झाली, परंतु तिचा वारसा कायम राहील. त्याने असंख्य लोकांच्या जीवनाला स्पर्श केला होता आणि त्यांना प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली होती. त्यांच्या शेवटच्या दिवशी सूर्यास्त होताच अर्जुन आणि ऋतू यांनी एकमेकांकडे डोळे भरून पाहिले. त्यांना माहीत होते की त्यांचा एकत्र वेळ संपत आहे, परंतु त्यांना हे देखील माहीत होते की त्यांचे प्रेम कधीही मरणार नाही. त्याच क्षणी अर्जुन ऋतूला कुजबुजत म्हणाला, माझं तुझ्यावर या जगातल्या प्रत्येक गोष्टीपेक्षा जास्त प्रेम आहे. तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस आणि काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी असेन. ऋतू त्याच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, माझ्या प्रिय अर्जुन, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू माझ्या आयुष्याचा प्रकाश आहेस आणि आम्ही एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी खूप आभारी आहे. आणि त्या शब्दांनी अर्जुन आणि ऋतूने डोळे मिटले आणि शांतपणे निघून गेले, हे जाणून की त्यांचे प्रेम अनंतकाळ चमकत राहील. अर्जुन आणि ऋतूच्या निधनाची बातमी गावभर पसरली आणि काही वेळातच सर्वत्र लोक त्यांना पैसे देण्यासाठी आले. पैलू ते त्यांच्या प्रेमाचा सन्मान करण्यासाठी त्यांनी एकत्र सामायिक केलेले जीवन साजरे करण्यासाठी आले होते. अर्जुन आणि ऋतूची मुले आणि नातवंडे देखील तिथे होते. त्यांनी त्यांचा अंतिम निरोप घेताना त्यांच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते. त्यांना माहीत होते की त्यांच्या आईवडिलांनी आणि आजी आजोबांची प्रेमाचा वारसा सोडला आहे. गावावर सूर्य मावळत असताना अर्जुन आणि ऋतूच्या प्रेमाची आठवण सतत चमकत राहिली. प्रत्येकाला आठवण करून दिली की खरे प्रेम कधीच कमी होत नाही आणि जर तुम्ही स्वतःवर आणि प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर काहीही शक्य आहे. तर अशाच प्रकारे ही छानशी गोष्ट इथेच संपते. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.